तर बघा आज मी असं मस्तपैकी गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला बेसन बनवून दाखवणार आहे। तर चला बघूया कसं बनवायचं बेसन। नमस्ते, मी माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा आज आमची आत्ती रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर आत्ती तुम्ही आज कशाची रेसिपी बनवणार आहे? आज रेसिपी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीचं पिठलं। तर चला बघूया आत्ती कसं पिठलं बनवते ते। तर बघा पिठलं बनवण्यासाठी काय काय घेतलंय बघूया आत्तीनं। आत्ती काय काय घेतलंय? कोथिंबीर घेतलंय, हिरवी मिरची बारीक करून घ्यायची, टमाटो बारीक करून घ्यायचं, कांदा बारीक करून घ्यायचा, तव्यात परतून घ्यायचा आणि मग बेसन करून घ्यायचं। पिठलं म्हणते त्याला, गावाकडलं पिठलं। तुम्ही आता बेसन म्हणतो तर आम्ही पिठलं म्हणतो तो खरं। बघा मिरच्या आत्ती असं कापून घ्यायला लागलेत बघा। तर बघा असं बारीक कापून घ्यायला लागले आत्ती मिरची। मिरच्या सगळ्या अशा कापून घेतो बघा। आता कांदा असा बारीक कापून घ्यायचा बघा, बारीक कांदा कापा लागले आत्ती। असं बारीक टमाटर कापून घ्यायचं। आता कांदा कापून घेतलाय, आता टमाटो कापून घेऊया बघा बारीक कापून घ्यायचं। मिरची कापून घेतली, कोथिंबीर कापून घेतलं, टमाटो कापून घेतलं, कांदा कापून घेतला, बेसन पीठ चाळून घेतलं। आता करूया। चाळून घेतले 2 वाट्या मिरची टाकून घ्यायची, मिक्सरला बारीक करून घ्यायची बघा मिरची। जिरं टाकायचं, हळद टाकायची, हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं। 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं। अशी मिरची बारीक करून घेतली। आता अजून घेऊया। तर बघा कढई गरम झाल्या, गॅसवर ठेवली होती कढई बघा। कढईत आता बसलाय कांदा चांगला भाजून घेऊया। असं चांगला लाल भडक होत तर भाजून घेऊया कांदा। मग टमाटो भाजून घेऊया, मग मिरची टाकायची, मग थोडेसे पाणी ओतायचं। आपण यात तेल ओतूया, त्याच्यात आता तेल ओतूया आपण। आता टमाटो टाकून दोन्ही संग परतून घेऊया। चांगलं भाजूया आणि त्याच्यासोबत जरा कढीपत्ता बी टाकायचा। थोडीशी हळद टाकून घ्यायची 1 चमचा। त्याच्यासकट मिरची बी टाकून हलवून घ्यायची, चांगली भाजून घ्यायची मिरची बी। खाट होतं ती चांगली भाजूया। मिरची, टमाटो, कांदा, जिरं, हळद सगळं एकत्र, कढीपत्ता सगळं एकत्र भाजूया। मग थोडंशी पाणी ओतायचं, थोडं पाणी ओतून घ्यायचं। पाण्याला उकळी द्यायची, बेसन वैरून घ्यायचं। कोथिंबीर टाकल्या बघा। आता मिक्स करून घेऊया चांगलं। असं 2 मिनिटं जरा झाकून ठेवूया वर, आणि उकळ्या आल्यावर मग पीठ वळून घ्यायचं। गॅस कमी करायचं, ही उकळ्या आलेली जरा मोडवायची आणि मग पीठ वळून घ्यायचं। म्हणजे पाहिजे होतं। बघा पीठ असं कालवून घ्यायला लागलेत बघा ते। तेव्हा हे अशा गाठी फोडून घ्यायच्या, असं सगळं असं वैरून घ्यायचं। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही काय म्हणताय बेसन,
हे आम्ही ह्याला झुणका म्हणतोय. हे असं करून घ्यायचं, घोटून घ्यायचं. हे आवडतंय. आता बघा हे सगळं घोटून घेतलं, सगळं घोटून चांगलं करून घेतलं. आता 1-5 मिनिटं झाकून ठेवूया. गॅस बंद करून वर झाकून ठेवूया. तर बघा आज आपलं बेसन आणि भाकरी बनवून तयार आहे. बघा बेसनसोबत खायला मी भाकरी पण बनवल्या. शाळवाची अशी मस्त गरम गरम भाकरी केल्या बघा. त्याच्यासोबतच मी काकडी पण कापून घेतल्या. बघा मस्त अशी काकडी कापून घेतल्या आणि मुळा पण कापून घेतलाय बघा. बघा मस्त असं मुळा काकडी घेतल्या भाकरीसोबत बेसन. तर मस्त आमच्या सासूबाईंनी बनवल्या बघा आज रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय.